मंडळी नमस्कार. आज आहो आम्ही राजूभाऊ जुनगरे, राहणार सुकळी, तालुका कळंब, जिल्हा यवतमाळ यांच्या शेतामध्ये. आणि खरोखर मंडळी हे जे आता बघा तुरीचं चित्र आपल्याला दिसत आहे, पूर्ण तूर मालाच्या वजनाने बागली आहे आणि पूर्ण अंतर हे जे आहे हे पॅक झालेलं आहे. जाणून घेऊ आपण त्यांचं एकंदरीत नियोजन. राजूभाऊ, याच्यात आंतरपीक काय होतं? सोयाबीन. बरं, हे तूर हाताने डोबली आहे की ट्रॅक्टरनं पेरली आहे? ट्रॅक्टरनं पेरीव आहे. पेरीवमध्ये काय होते मंडळी की झाडाची संख्या भरपूर राहते आणि फक्त एवढंच आहे की झाड जे फांद्या फुटे करायला पाहिजे ते फुटे कमी करते, पण झाडं जास्त बसल्यामुळे ते ॲव्हरेज निघून जाते. कारण आता हा काळीचा भाग आहे. या जमिनीमध्ये बरेचदा पाऊस वगैरे जास्त झाला की तुरी जळते वगैरे. आणि हे बियाणं कोणतं आहे भाऊ तुमचं? जुनं गावरानी घरचं. बढिया बढिया. या अजूनही दादा आपण तूर पुन्हा बघू. ते बघा, ते पूर्ण तूर अशी बघून गेलेली आहे. त्याच्यानंतर ते पाहतो म्हटलं तरी तूर खरोखर शेंगा हा छान लागलेले आहे. कारण इथं भाऊ कोरडवाहूचं पाणी दिलं म्हणजे पाहू शकता. आता हे कोरडवाहूची तूर आहे, परंतु त्यांचं जे नियोजन आहे ते अतिशय सूक्ष्म आणि पद्धतशीर केलेलं आहे. जाणून घेऊ आपण त्यांचं नियोजन. भाऊ या इकडे, या इकडे इकडे या. आता हे जे तुमची तूर अशी भरपूर पिकलेली आहे, पेरी बसून आहे, म्हणजे बऱ्यापैकी याला माल लागलेला आहे. काय सांगा याच्यावर फवारणी किती झाल्या? फवारणीमध्ये कोणते कोणते औषधं वापरले? हां, तरी माहिती आहे का कोणते? पहिले इमामॅक्सिन मारलं होतं. हां हां. बुरशीनाशी दिलं होतं. हां, पावडर दिलं होतं. पावडर वांटेज. हां, बाकी काहीच नाही पहिले. हां, दुसऱ्या ह्याच्यात ह्याच्यात इमामॅक्सिन दिलं. हां, नेटो दिलं होतं. नेटिव्ह. हां, न ते पुढे छोट्या पुड्या. बॉन्ड. तिसऱ्या मला बॉन्डच्या. बांधच्या. म्हणजे मी जे प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत होतो की फुलाचं कन्व्हर्शन तुरीमध्ये चांगलं शेंगामध्ये करण्यासाठी बिल बॉन्ड, जे विलवूड कंपनीचं बॉन्ड औषध होतं ते वापरलं. म्हणजे बघा, संपूर्ण तुरीचं पीक अक्षरशः असं लोटून गेलेलं आहे. आणि सोबत होतं त्यांचं नेटिव्ह बुरशीनाशक. आता तुमच्या लक्षात आलं असेल का, तूर जर पिकवायची असेल तर नेटिव्ह बुरशीनाशक, प्रायक जर बुरशीनाशक, त्याच्यानंतर ॲमिस्टर बुरशीनाशक, त्याच्यानंतर हे झालं बुरशीनाशकाचे प्रकार. त्याच्यानंतर जर पाहतो म्हटलं तर बायोस्टिम्युलंट म्हणजे विल बॉन्ड आहे विलवूड कंपनीचं, जय कंपनीचं पोटॅश आहे, किंवा टेक्नो कंपनीचं 2598. अशा ह्या जर चांगल्या गोष्टी आपण करत गेलो तर नक्कीच तूर आपली पिकते म्हणजे पिकते. फक्त 3 फवारण्यामध्ये तूर पिकल्या, कारण यांचं पाणी नाही आहे, कोरडवाहूचं शेत आहे. आणि कोरडवाहूमध्ये आज पेरीव तूर चांगल्यापैकी दिसत आहे. राजूभाऊ, तुम्ही दरवर्षी आता तुरी लावता समजा सोयाबीनमध्ये, तर एक सांगा की यावर्षी अंदाज किती व्हायला पाहिजे एकरी? एक अंदाज 5 क्विंटल. भरपूर झालं. आणि सोयाबीन कशी राहिली? सोयाबीन काय 105 झालं. एकरी 5. हो. म्हणजे एकरी 5 सोयाबीन, एकरी 5 तूर झालं. चला, असं म्हणजे सालाच्या मनानं खूप चांगलं राहिलं म्हणा, हरकत नाही. 105 झालं. हा, अर्ध्यावर आलो. अर्ध्यावर आले. 10 वाजता तर अर्ध्यावर आलं, अर्ध्यावर कारण त्याला पाऊसच खूप होता पाऊस यावर्षी. जास्त होता. जास्त पावसामुळे काय झालं की यावर्षी सोयाबीनचं उत्पादन आपल्या भागात कमी आलं. तर असो भाऊ, तुमचं खूप खूप अभिनंदन की तुमचं एवढं चांगलं पीक आलेलं आहे. एक समाधान वाटलं की नाहीपेक्षा आज जर पाहतो म्हटलं तर बऱ्याच ठिकाणी तुरी अशा उभ्या दिसते ज्यांचं नियोजन चुकलं. परंतु तुम्ही मात्र योग्य बुरशीनाशक आणि योग्य बायोस्टिम्युलंट, आणि अळीसाठी तर यावर्षी इमामॅक्टिनच मारला आपण, कारण अळीचा अटॅकच नव्हता. इमामॅक्टिन आणि जैविक पोटॅश हे होतं, आणि सोबत एक बुरशीनाशक असेल. त्याच्यामुळेच मंडळी हे प्रत्येक फवारीत बुरशीनाशक आणि चांगले बायोस्टिम्युलंटमुळे हे हिशोब आला. आता एक झाड दिसलं भाऊ, अशी आहे थोडीशी मंडळी, आता पाहू शकता आपण. हे बघा, झाडाला असं हलवल्यानंतर हे 5 तुडतुडे भरपूर उडले इथे. हे इथं उडले, आणि इथं जर पाहतो म्हणलं तर इथं नाही, ह्या याच्यावर जास्त आहे. तर मंडळी, हे जे असं झाड दिसून राहिलेलं आहे हे आहे वांज रोग. याला शेवरा येणार नाही, याला फूल येणार नाही, म्हणजे याला शेंगासुद्धा लागणार नाही, ज्याला आपण तुरीमधील वांज रोग असे म्हणतो. तर हा जो प्रकार आहे हा कोळी किडीमुळे होत असतो. जे कोळी कीड असते, लाल कोळी आहे, पांढरी कोळी आहे, तर त्या कोळी याच्यावर राहते आणि रस शोषण करणारे किडे तुडतुडे. आता पहा, इकडलं झाड मी हलवून पाहिलं, याच्यावर काहीच उडले नाही. आणि राजूभाऊ पण याच्यावर इकडे हलवलं, हे तुडतुडे उडले. म्हणजे रस शोषण करत राहते याचा, आणि रस शोषण कंटिन्यू झाल्यामुळं हे अशक्त करते. आणि याला मात्र
ह्या झाडाला शेवरा येत नाही, याला फूल येत नाही आणि हे असे झाडं राहतात. आणि मंडळी असे प्रकार आता दिवसेंदिवस बऱ्याच ठिकाणी वाढून राहिलेले आहे. मला वाटते तुमच्या भागामध्ये इकडे काही पट्ट्यामध्ये आहे, त्याच्यानंतर बऱ्याच ठिकाणी असं कुठं कुठं दिसते. तर हा बियाण्याचा दोष नाही आहे, हा कोणत्या व्हेरायटीचा दोष नाही आहे, हा रसशोषण करणारी किडी जे कोळी आहे त्या कोळीनं इथं रसशोषण केलं आणि त्याच्यामुळे इथं आता याला वांजपणा आलेला आहे. तर याच्यासाठी काय करायचं, तर हे सुरुवातीला आपल्या लक्षात येत नाही, परंतु मला असं वाटतं की ज्या भागात अशा गोष्टी घडतात त्या शेतकऱ्यांनी पोळ्याच्या आसपास साधा मोडलं ना. हो का हा. कोणतं पाटला ना. अच्छा, म्हणजे मागच्या वर्षी लावलं होतं ते का नाही, या वर्षीचं? या वर्षी या वर्षीचं का? हो. अच्छा, हो. अरे बंद्याच बाप. तुरी टाकल्या म्हणून. हो का? असं झालं का सगळं? बस असं. आता हे स्वप्नील पाटीलला हो का? म्हणून मंडळी कसं आहे की हे मात्र झाल्यावर काहीच करता येत हा. नाही, याच्यावर कोणताच इलाज नाही. परंतु दरवर्षी आपण प्रिकॉशन अशी घ्यायची काळजी, जसं पोलिओचा डोस आपण देतो की पोलिओ झाला नाही पाहिजे हा. अशी लस घेतो, अशासारखं पोळ्याच्या आसपास एक साधं जे सल्फर असते 80% WTG वालं, तर ते 30 ग्रॅम 25 ते 30 ग्रॅम एका पंपात टाकलं आपण, 70-80 रुपयाचा पुडा भेटते अर्धा किलो, त्याच्यात 15 पंप होऊन जाते, 15-16 पंप. तर ते असं फवारून जरी दिलं तरी ते अन्नद्रव्याचं पण काम करते आणि कोळीनाशकाचं काम करते. तर ज्या भागात अशा गोष्टी होते त्यांनी मात्र हा विषय करायला पाहिजे. जसं आता इथं हे एक झाड दिसलं, ते तिथं पुन्हा एक झाड दिसून राहिलेलं आहे. तर याची मात्र हा असा विषय आता दिवसेंदिवस थोडा वाढत चालला, कारण आपल्याला एक एक झाड महत्वाचं. आता एका झाडाला एवढ्या ज्याला शेंगा लागल्या ते आपलं इथचं गेलं तेवढं, तर म्हणून उत्पादनामध्ये मग घट येते. जसं तेव्हा तिकडे पण एक झाड दिसून राहिलेलं आहे. तर हा बियाण्याचा विषय नाही, हा कोळीमुळे प्रादुर्भाव होत असतो असा. तर मंडळी, हे होतं राजूभाऊ जुनगरे यांच्या शेतातील तूर. खरोखर आज 5-6 क्विंटलची एकरी तूर त्यांची आहे आणि पूर्ण तूर अशी बागून गेलेली आहे. सहज शिवार फेरी या आपल्या कार्यक्रमांतर्गत भाऊच्या शेतामध्ये आला, खूप छान वाटलं.